क्रीडांगण कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत आणि प्रेरणाचा सस्नेह नमस्कार. रसिक श्रोते हो, कोणतंही ध्येय गाठण्यासाठी सतत पुढची अशी जर स्वप्न पाहण्याची उमेद आपल्यामध्ये निर्माण झाली तर आव्हान पेलण्याची ताकदसुद्धा आपोआपच निर्माण होते. त्यासाठी कुठल्याही गोष्टीचा सराव हा नित्यनियमानं करत राहणं गरजेचं आहे. आपले विचार नेहमी सकारात्मक हवेत. मग कितीही अपयश आलं तरी त्या अपयशाला पाठीवर टाकून पुढे जाण्यामध्ये जी काही मजा आहे ना, ती मग कुठेच नाही. आपली मेहनत, आपलं सातत्य, आपला प्रामाणिकपणा, आपला दृष्टिकोन हे सगळं यश खेचून आणण्यासाठी उपयोगीच पडतं. एक विशिष्ट सुरक्षिततेचं कवच जे आपल्या भोवती निर्माण झालेलं असतं, त्यातून थोडंसं बाहेर पडून स्वतःला सिद्ध करण्याची एक संधी जर मिळत असेल तर त्या संधीचं सोनं करणं आपल्या हातात आहे. यासाठी प्रत्येकाबरोबरचा संवाद, विशेषतः आईवडिलांबरोबरचा संवाद हा फार महत्त्वाचा. या आणि अशा असंख्य गोष्टींची चर्चा आपण गेल्या 2 भागांपासून ऐकत आलोय क्रीडाधिकारी स्नेहांकिता वरुटे मॅडम यांच्याकडून. आजही त्यांच्या काही अनुभवांची शिदोरी आज आपल्यासमोर त्या उलगडणार आहेत. चला तर ऐकूया क्रीडाधिकारी स्नेहांकिता वरुटे यांच्या प्रेरणा साठे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा 3रा भाग. आता सध्या मॅडम अशी एक तक्रार आहे बऱ्याच लोकांची की खेळ हा जो आपण म्हणतो कोणताही असेल, शाळेमध्ये जर जनरली बघायला गेलं तर खेळाचा तास सेपरेट असतो फक्त 10वी पर्यंतच्या शाळांमध्ये. तर तो फक्त कागदावरतीच राहिलाय तास. काही ठिकाणी खेळासाठी वेळच दिला जात नाही किंवा तिथं मग ज्यांचे पिरियड्स राहिलेले आहेत, ज्यांचं पोर्शन कम्प्लीट व्हायचा राहिला आहे, ते शिक्षक तिथं जातात, त्यांचे पोर्शन्स कम्प्लीट करतात किंवा त्या मुलांना क्लासवर्क देतात, होमवर्क त्यांचं चेक करत असतात. म्हणजे हा वेळ सगळा तिथे जातो. किंवा काही शाळांना मैदानच नाहीये, विद्यार्थ्यांची संख्या खूप आहे पण मैदानच नाहीये. तर मग तिथं खेळ डेव्हलप व्हायचा कसा त्या मुलांसाठी? तर ह्याचे तुम्ही महत्व पटवून जर द्यायचं असेल तर काय सांगाल नेमकं? एकतर शाळेचं व्यवस्थापन खूप महत्वाचं आहे की अजूनही शाळांमध्ये खेळाकडं त्या इतका प्रोत्साहनात्मक म्हणून असं बघितलं जात नाही किंवा त्या खेळाला इतकंसं महत्त्व दिलं जात नाही जसं की अकॅडमिकला दिलं जातं. अभ्यास, माझं मत एकच आहे की अभ्यासही पाहिजे आणि खेळही पाहिजे. दोन्ही गोष्टी. अभ्यास तुमची बुद्धीची कौशल्य दाखवणं आणि खेळ तुमच्या शारीरिक तंदुरुस्तीचा. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही समतोल ठेवलं पाहिजे. तर शाळांना माझं आव्हान असेल की तुम्ही जितकं तुम्हाला वेळ देता येईल तितका मुलांना ग्राउंडवर आणायचा प्रयत्न करा की त्यामुळे त्यांचं आरोग्य चांगलं राहील. बरोबर. तुम्ही बुद्धीचं कौशल्य वाढवलं तर शारीरिक कमकुवत करतायत त्यांना, तर ते नाही केलं पाहिजे. आणि मग मुलं घरी आल्यानंतर तुमच्या त्या अभ्यासाच्या फ्रस्ट्रेशनमुळे ते सगळं विसरून जातात आणि मग त्यांना इझिली हवं असं मग मोबाईल गॅजेट घेऊन बसतात आणि त्यामध्ये त्यांचा वेळ जातो. पण शरीराने ते तंदुरुस्त कधीच नसतात. जी त्यांची ग्रो व्हायचं ते वय असतं त्या वयामध्येच त्यांना बसून काम लावलं जातं. असंच आहे त्यांच्या हातात नको त्या वयामध्ये गॅजेट्स पडल्यामुळे. तर याला शाळा व्यवस्थापन आणि पालक या दोघांनी समन्वय ठेवून यातले जर निर्णय घेतले तर नक्की याच्यामध्ये बदल होऊ शकतं. शाळा व्यवस्थापनला एवढं सांगणं आहे की तुम्ही फक्त 45 मिनिट्स देता. एक स्कूलमध्ये 30 मिनिट्स असतं. तो मुलगा त्या वर्गातून त्या ग्राउंडवर येण्यातच त्याचे 15 मिनिटं जातात. मग त्या 15 मिनिटात त्यानं काय गेम करायचं. असे काही क्रीडा शिक्षकांनी पण माझ्याकडे तक्रारी केल्या की मॅडम आम्हाला एवढाच वेळ मिळतो आणि मग आम्ही ग्राउंडवर काय रिझल्ट देणार. बरोबर. तर ते कुठेतरी व्यवस्थापन तुम्ही व्यवस्थित केलं तर नक्की म्हणजे तुमचं स्कूलचं टायमिंग सकाळी 10 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत आहे, तर त्यामध्ये तुम्हाला 1-1.5 तास देणं शक्य आहे. ते जर तुम्ही दिलं तर त्याचे शारीरिक तंदुरुस्ती बरोबर मेंदूची प्रगल्भता पण वाढत जाणार आहे. हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि शारीरिक हालचाली वाढल्यामुळे तो चपळ तल्लख होऊ शकतो ना. तर हे त्याचे बेनिफिट्स आहेत. तर ते शाळा व्यवस्थापनाने त्याच्या प्रकर्षाने लक्ष घातलं तर ते नक्की होऊ शकेल. माझं आव्हान राहील. मी प्रत्येक क्रीडा शिक्षकांना हे सांगते, तुम्ही स्वतःहून कन्व्हिन्स करा. तुमच्या संस्थापक असतील, तुमचे मुख्याध्यापक असतील, तुम्ही तुमच्या खेळाचं महत्व पटवून द्या. नाहीच जमलं तर मी माझ्या पद्धतीनं सांगते, ऍज अ खेळाडू म्हणून सांगते. पण ह्या गोष्टी तुम्ही करत गेला तर नक्की ग्रो होईल. असं
आता खेळामुळे तर सर्वांगीण विकास होतच असतो. म्हणजे शारीरिक तंदुरुस्त तुम्ही राहिलात तर मानसिकदृष्ट्या तुम्ही तंदुरुस्त ऑफकोर्स राहताच आणि तुम्ही नेहमी फ्रेश राहतात 24 तास, है ना. पण मग पॉवर लिफ्टिंग हा जर खेळ आपण बघितला तर या खेळाचे नेमके फायदे काय आहेत आणि या खेळामुळं काय नेमका विकास होऊ शकतो विद्यार्थ्यांचा? यात शारीरिक तंदुरुस्ती तर आहेच आणि एक्स्ट्रा एन्ड्युरन्स, म्हणजे तुमच्याकडे बलाढ्य ताकद जर आणायची असेल तर हा खेळ खूप वेगळा आहे. म्हणजे की मैदानी खेळामध्ये तुमचा एन्ड्युरन्स दिसेल, तुमचं म्हणजे एक चपळता दिसेल. ह्यामध्ये सर्वच गोष्टी आहेत. तुमची चपळता पण आहे, तुमचा एन्ड्युरन्स आहे, ताकदीची एक काय म्हणतात रेशो, जी की माझ्याकडे नॅचरल ताकद आता माझ्याकडे 80% असली तर ती तुम्ही 100% देऊ शकता. त्यामध्ये प्रत्येक मसल आणि मसल डेव्हलप होतो यामध्ये. म्हणजे एक वेगळा ताकदीचा खेळ जो म्हणतो ह्याच्याकडे प्रकर्षाने बघितलं जातं. सर्वांगीण विकास करणारा आहे. त्या खेळामध्ये असं नाही आहे की मेंदूचा कुठं वापरच होणार नाही आहे किंवा मेडिटेशनची आवश्यकता नाही आहे किंवा चपळता लागत नाही, असं नाही आहे. तो सर्वांगीण आहे. तुमचे त्याच्यातून डेव्हलप तुम्ही जितके जेव्हा आपण हेवी वेट उचलतो, एक समजा तुमच्या बॉडीपेक्षा डबल तुम्ही वजन उचलत असतात, त्यावेळेला तुमचा मेंदू पण तितकाच तल्लक असणं गरजेचं असतं. तुम्ही तितकंच म्हणजे मेडिटेशन, स्वतःचं कॉन्सन्ट्रेशन खूप महत्वाचं असतं. म्हणजे सगळ्या गोष्टी हा खेळ करत असं योगाही करावा लागतो, मेडिटेशनही करावं लागतं आणि ताकदीसाठी जे काय आहे, जिम वर्कआउट असतील, वेट उचलणं म्हणजे वेट ट्रेनिंग असेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या कराव्या लागतात. अच्छा. आता काही खेळाडू असे असतात की त्यांच्याकडे शारीरिक ताकद खूप असते, खेळायची इच्छा पण खूप असते, पण अभ्यासामध्ये मागं पडल्यामुळं शाळेतून तसं प्रोत्साहन दिलं जात नाही किंवा घरातली आर्थिक परिस्थिती तशी नसते, त्यामुळं ते अचीव करू शकत नाहीत. मग त्या विद्यार्थ्यांनी नेमकं काय केलं पाहिजे? ऍक्च्युअल आर्थिक परिस्थिती ही सुरुवातीपासूनच असायला लागते असं नाही. काही खेळ असे आहेत की तिथे तुमच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये पैशाची इन्व्हेस्टमेंटपेक्षा तुमच्या शरीराची इन्व्हेस्टमेंट महत्वाची असते. तर असे खेळ निवडा. मला सांगण्याचा उद्देश एक आहे की ज्यांची खरंच परिस्थिती नाही आहे पण खेळायची इच्छा आहे, माझ्याकडे ती पॉवर आहे किंवा मी ते करू शकतो, अशी ज्यांना स्वतःबद्दल कॉन्फिडन्स असेल, त्यांनी असा खेळ निवडावा की बाबा जिथे मला सुरुवातीला फायनान्शियली जरी नाही गेलो तरी माझा शारीरिक इन्व्हेस्टमेंट मी करू शकतो. असा खेळ निवडला तर नक्की. आणि असे बरेचसे खेळ आहेत, म्हणजे मैदानी खेळ आहेत, जे टीम गेम आहेत, यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट होऊ शकता. आणि जसजसं तुम्ही तुमचा रिझल्ट देत जाल तसं तुम्हाला ह्या गोष्टी प्रोव्हाइड होत जातात. बरोबर. तुम्हाला सपोर्ट करणारे समाजातील काही लोकप्रतिनिधी असतील, काही सामाजिक कार्यकर्ते असतात, ते तुम्ही रिझल्ट दिल्यानंतर त्या गोष्टी, पण रिझल्टच्या आधी जर तुम्ही ह्या गोष्टीचा विचार करत बसला तर स्वतःतले सुप्त गुण स्वतःच विरून टाकणार आहे, म्हणजे स्वतःच पुसून टाकणार. सुरुवात करा, ग्राउंडवर या, ग्राउंडची भौगोलिक परिस्थिती बघितली, तिथल्या सगळ्या गोष्टी बघितल्या की तुमच्या लक्षात येईल की अरे हा, हे मी आहे या परिस्थितीमध्ये करू शकतो. घरात बसून आपल्याला नाही समजणार आहे, त्यावेळेला एकच डोक्यात असणार की नाही मला पैसा घालावा लागेल. बरोबर. ही कुठेतरी मानसिकता बदलली पाहिजे. हा, मानसिकता कुठलाही खेळ असो, मग तो जरी तो एक्सपेन्सिव्ह असला तर तुम्ही जा आणि जाणून घ्या त्याची सत्य परिस्थिती काय आहे. बरोबर. ते जर तुम्हाला कळायला लागलं ना तर नक्की तुम्ही ह्या काय दुसऱ्याही खेळामध्ये दाखवू शकता आणि परिस्थिती नसताना सुद्धा. म्हणजे असं काही नाहीये की प्रत्येक वेळेला परिस्थितीच असली पाहिजे तरच आपण खेळामध्ये पुढे येऊ शकतो. बरोबर. परिस्थिती जरी नसली तरी बरेचसे आपले आंतरराष्ट्रीय दर्जाचे जागतिक कीर्तीचे खेळाडू आहेत, ती परिस्थितीवर मात करूनच आलेले आहेत. आपण अभ्यास केला पाहिजे त्यांच्या. फॉर एक्झाम्पल आता रोनाल्डोचा तुम्ही विचार केला तर आता त्याचा नेटवर्थ जो आहे इयरली कुठच्या कुठे आहे, तो एखाद्या गावाला तो दत्तक घेऊ शकतो, इतकं त्यानं ग्रो केलं. पण सुरुवातीचा काळ त्याचा खूप वाईटच होता. म्हणजे अगदी 2 वेळचं खायला मिळणं अशक्य होतं. इतक्या खडतर परिस्थितीमधून त्यानं त्याचं स्किल दाखवलं, तो मैदानावर आला आणि सुरुवात झालीच ना, हळूहळू ग्रो होतं. तुमचा दृष्टिकोन महत्वाचा आहे. अगदी बरोबर. हा दृष्टिकोन आपण बदलला पाहिजे आणि मी दृष्टी आणि दृष्टिकोन या दोन्ही मध्ये बदल केला तर नक्की तुम्हाला आपण अचीव करू शकतो जे निवडले ते. कुठल्याही गोष्टीला वयाची मर्यादा असं नसते. म्हणजे सुरुवात करताना वयाची मर्यादाच असायला हवा असं नाहीये. म्हणून आपण फॉरेन पॉलिसीज मध्ये मागे आहोत ह्यामुळे. त्यांचा दृष्टिकोन वेगळा आहे,
त्यांची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. अगदी बरोबर. ते कधीच वयाचा किंवा कशाचाच विचार करत नाही. मी फायनान्शियल स्टेबल नाही आणि आता मी कसं जाऊ, त्यांच्याकडे ती धाडस आहे. हा, हे आपल्यात यायला पाहिजे. आपण सगळ्या गोष्टींचा विचार करून तिथेच थांबतो, पण ते तसं नाहीत करत. माझ्या मागे कोण आहे ते विचारच करत नाहीत. मला उभं राहायचंय हा विचार करून ते जातात आणि ते मग आपल्याला सक्सेसफुल पर्सन म्हणून दिसतात. बरोबर. पण म्हणजे आपण जेव्हा त्याच्यामध्ये उतरणार आहे तर जी काही परिस्थिती आपल्याला समोर येईल त्याला सामोरे जाण्याची ताकद आपल्यात पाहिजे. एवढं तुम्ही केलं तर आपल्याला मिळू शकतं सगळं. आता मॅडम, तुम्ही पॉवर लिफ्टिंग या खेळामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुवर्ण पदक मिळवलं, पण राज्य स्तर, राष्ट्रीय स्तर आणि आंतरराष्ट्रीय स्तर या तिन्ही स्तरावरती खेळत असताना तुम्हाला फरक असा काही जाणवला? ऍक्च्युअल माझा खेळ आहे तो पूर्ण नॅचरल डाएटवर झाला. म्हणजे माझी आई जे काही बनवून घालायची त्याच्यावर झाला. त्यामुळे डाएटचा हा प्रश्न बाजूलाच राहिला. म्हणजे ते आर्टिफिशियल प्रोटीन वगैरे ते काय मी कधी इंटेक केलेलं नाही. त्यामुळे जे काय असेल घरचा आहार आहे. आणि हे न पटण्यासारखं आहे. याच्यावर पुढची हिस्ट्री खूप महत्वाची आहे, मी सांगेन तुम्हाला. पण नॅचरल डाएटवर हे करू शकतो हे जितं जागतं उदाहरण मी तुमच्या समोर आहे. असं नाहीये की त्याला प्रोटीन इंटेक केले पाहिजेत किंवा मल्टीव्हिटॅमिन्स घेतले पाहिजेत. ती गरज कधी आहे, ज्या वेळेला तुमची शरीराची पूर्ण ताकद कुठेतरी स्टॉप होईल, स्टॉप होण्याच्या मार्गावर आहे, त्यावेळेला तुम्ही डॉक्टरांच्या ऍडवाइसेस घेऊन तुम्ही ते करू शकता. सुरुवातीला त्या गोष्टींची गरज नाही. म्हणूनच मी सांगते की जन्मापासूनचा आहार महत्वाचा आहे, जे की माझ्या आईने ते खूप सखोल त्याच्यावर अभ्यास केलेला. आणि अशी प्रत्येकाला ती आई आहे की तिला आपल्या मुलाला तो आपला बेस्ट द्यायचा असतो, पण कुठेतरी सिस्टम मध्ये बिघाड होतो आणि मग त्या सगळ्या गोष्टी बाजूला राहून जातात आणि मग मुलांचं ग्लॅम्बिंग राहणं होतं. मग ते आईलाच कुठेतरी बाजूला ठेवतात, हे तुझं काही नाही, मलाच हे करायचंय. अशा पद्धतीनं ते सगळं लाईफस्टाईल त्यांची विस्कळीत होते. ते न करता नॅचरल डाएटवर जितक्या गोष्टी करता येईल तितक्या मी त्या खेळामध्ये करत गेले. त्यामुळे इथे मला फायनान्शियली प्रॉब्लेम नाही आला. आणि ज्यावेळेला मी खेळत गेले तर माझे वडील एक आमचे कॉन्ट्रॅक्टर आहेत कोल्हापूरचे सुप्रसिद्ध मोहिते आणि मोहिते, त्यांच्याकडे माझे वडील आजही काम करतात. तर त्यांनी फायनान्शियली मला खूप सपोर्ट केला. म्हणजे बाहेरच्या स्पर्धेंना जाणं किंवा राज्य राष्ट्रीय स्तरावर जात असताना. त्यामुळे मला ह्या गोष्टी थोड्या इझिली गेल्यात. आणि त्यामध्ये मग माझं स्किल मिळत गेल्यानंतर मग गव्हर्नमेंटनं केलेला सपोर्ट आहे, स्कॉलरशिप्स वगैरे आहेत, त्यामुळे ह्या गोष्टी इझी होत गेल्या. आणि इन्फ्रास्ट्रक्चरचं म्हटलं तर कोल्हापूरमध्ये तेवढं डेव्हलप झालेलं नाही आहे की वेट लिफ्टिंगसाठी, पॉवर लिफ्टिंगसाठी जे काय आहे ते पारंपरिक आहे. आधीचं स्ट्रक्चर जे होतं त्यामध्येच मी प्रॅक्टिस करायची. माझ्यासोबत असणारे बरेचसे लोक बाहेर प्रॅक्टिसला गेले की ॲडव्हान्स प्रॅक्टिस, पण ते एक होतं ना की मला इथेच राहून करायचंय, का नाही होत आहे बघू. पण हे सगळ्या गोष्टी करत गेले आणि घडलं ना, त्यांच्याही पेक्षा जास्त ग्रो झालं. बरोबर. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरचाही काही तसा परिणाम तुमच्या खेळावरती तुम्ही होऊ दिला नाही. म्हणजे मी माझ्या आईला नेहमी, वडिलांना नेहमी सांगायची की आपण किट घ्यायचंय. म्हणजे आमचं एक ठराविक किट आहे खेळासाठी. बरोबर. तर ते इतकं ऍडव्हान्स घ्यायची काय गरज आहे. मला बेसिकवर होत असेल तर तुम्ही कशाला त्या ऍडव्हान्समध्ये ते इतके इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाहीये. ज्या वेळेला मी एक अजून टॉपमोस्ट होईल ना त्यावेळेला मी तुम्हाला सांगेन की बाबा हे आपल्याला घ्यायचंय. तोपर्यंत मला हे बेसिकवर होतंय तर काय गरज. पण त्या बेसिकवरच सगळ्या टुर्नामेंट केलेत. ओके. म्हणजे हे तुम्ही स्वतःच सांगत होतात आई वडिलांना की माझं बेसिक वरती सगळं होतंय. आताचा मुलांचा विचार केला ना, आधी सगळं त्यांना उभा करून द्यायला लागतं आणि मग ते सुरुवात करतात. तर माझं मत असं आहे की तुम्ही आधी पहिले जा, तिथल्या गोष्टींचा विचार करा, ते जाणून घ्यायचा प्रयत्न करा, सुरुवात करा आणि मग त्या गोष्टी तुम्ही घ्यायचा प्रयत्न करा. आणि जो ह्या फेज मधनं जातो ना तोच खरा यशस्वी. आणि तो नेहमी खेळाडू म्हणून राहतो कायमस्वरूपी. म्हणजे त्याला कधी बाबा 8 दिवस नाही खेळला तर 9व्या दिवशी त्याला त्रास नाही काही होत. तो आहे असा नॅचरली खेळू शकतो कारण ह्या सगळ्या परिस्थितीतनं तो गेलेला. अजून एक विषय असा की मॅम, मोटिवेशनल मूवीज आल्या, पिक्चर्स आले, काय म्हणतात वेब सिरीज वगैरे मोटिवेशनल आहेत. काही आपले अशा पर्सनॅलिटीज आहेत सक्सेसफुल आपल्या समाजातल्या वगैरे. तर त्या मूवीजकडे बघताना
त्याचा एंड बघितला जातो की तो विन झालाय. हा. पण तो जो मधला पिरियड जो दाखवलाय त्यांनी की त्याने किती खडतर परिस्थितीमधून हे यश मिळवलंय, ते लक्षातच घेतलं जात तो कोणी बघितलाच जात नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल मनोज कुमार शर्मांचं आपलं 12 फेल पिक्चर 12 आलं, Fail picture त्यांनी इतकं स्ट्रगल केलंय, पण तो शेवटचा जो त्यांचा एंड आहे की बाबा ते IPS झाले म्हणून जो रिझल्ट आला, ते IPS झाले त्याच्यावर हे लोक फोकस करतात. पण त्याच्यासाठी किती त्यांनी स्ट्रगल केलं ते बघितलं आणि ते स्ट्रगल तुम्हाला 3 तासामध्ये दिसलं, पण खरी तुमची लाईफ जेव्हा तुम्ही जगत असताना त्यावेळेला खूप अडचणी येत असतात. त्यावेळेला तुम्हाला महत्वाचा असतो तो तुमचा संयम. हा, हे महत्वाचं आहे. म्हणजे मग आणि त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, तुम्ही त्याच्याकडे पॉझिटिव्हली बघितलं तर नक्की तिथेपर्यंत पोहोचू शकतो. बरोबर. आता मघाशी तुमच्या बोलण्यामध्ये पॉवर लिफ्टिंग आणि वेट लिफ्टिंग असे 2 प्रकार आले, तर या खेळामध्ये काय फरक आहेत? आता पॉवर लिफ्टिंग मध्ये वेट उचलण्याचे 3 प्रकार आहेत आणि वेट लिफ्टिंग मध्ये 2 प्रकार आहेत. वेट लिफ्टिंग असे की ते डायरेक्ट जमिनीपासून लिफ्ट करायचंय वजन, जे तुम्ही ऑलिम्पिकला वगैरे बघता की सरफेसवर ठेवलेलं आहे आणि तिथून ते उचलायचं, डिरेक्टली उचलायचं. आणि पॉवर लिफ्टिंग मध्ये स्टेप आहेत, जे की तुम्ही जिमला गेल्यानंतर चेस्ट मारता, म्हणजे बेंच प्रेस, डेडलिफ्ट आणि स्क्वॅट, जे रॅकवर असतं. डेडलिफ्ट असतं ते फ्लोअरवरूनच तुम्हाला लिफ्ट करावं लागतं. स्क्वॅट असतो तो रॅक असतं एक विशिष्ट, त्याच्यावर बार ठेवला जातो, तो लोड केला जातो, ते घ्यायचं आणि एक बैठक मारायची, त्याला स्क्वॅट म्हणतात. आणि बेंच प्रेस आहे तो काही चेस्ट मारतो आपण जिम मध्ये, तो प्रकार आहे. म्हणजे असे त्यामध्ये फरक आहे. दोघं एकमेकाचे बहीण भाऊ आहे असं थोडासा फरक. थोडासा फरक. श्रोते हो, फक्त खेळणं आणि मनापासून खेळणं यामध्ये खूप फरक आहे. मनापासून एवढ्याचसाठी म्हटलं कारण आपण जेव्हा एखाद्या खेळाला आपलं मानतो ना, तेव्हा आपली त्या मैदानाशी, तिथल्या मातीशी अगदी घट्ट अशी नाळ जोडली जाते. शरीराची गुंतवणूक जर आपण खेळासाठी महत्त्वपूर्णरित्या केली तर आपली मानसिकता बदलायला वेळ नाही लागत. काठिण्य पातळीनुसार सुरुवातीपासूनच आपण आपल्या आहार, विहार आणि व्यायामाकडे लक्ष दिलं तर छोट्या मोठ्या यशस्वी कामगिरीतून स्वतःच्या कौशल्य विकासाला आपण चालना देऊ शकतो. प्रोत्साहनपर जेव्हा आपण काही गोष्टी ऐकतो, बघतो, वाचतो, तेव्हा फक्त यश पाहण्यापेक्षा त्या पाठीमागचा किंवा यशापर्यंतचा प्रवास कसा खडतर झालाय हे बघणं महत्वाचं आहे. असे काहीसे अनुभव आपल्यासमोर उलगडून सांगितले क्रीडाधिकारी स्नेहांकिता वरुटे मॅडम यांनी. आज त्यांच्या शिदोरीतून बऱ्याच गोष्टी आपण जाणून घेतल्या. क्रीडाधिकारी स्नेहांकिता वरुटे यांच्या प्रेरणा साठे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा 3रा भाग ऐकला. अजूनही बऱ्याच गोष्टी बाकी आहेत, पण त्या पुढच्या भागामध्ये आपण नक्की जाणून घेऊया. कारण आपल्या आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली. तेव्हा आजच्या कार्यक्रमामध्ये थांबूया. पुन्हा भेटूयाच पुढच्या क्रीडांगण या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीयुत श्रीनिवास जरंडीकर यांच्यासह मी प्रेरणा साठे आपणा सर्वांची आता रजा घेते. नमस्कार.